आणि त्याचबरोबर गेल्या 20-21 दिवसापासून आयुक्त कार्यालयासमोर आपल्या न्याय मागण्यासाठी अत्यंत जिद्दीनं आणि संयमानं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनात सहभागी असलेले सर्व रोजंदारी कर्मचारी बंधू भगिनींनो, मी पहिल्यांदा पावसाळ्याचे दिवस असताना शाळेवर फार कमी कर्मचारी असताना सुद्धा आपले चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं महिला सुद्धा एवढा प्रवास करून ह्या मोर्चामध्ये आल्या, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना सलाम करतो. आणि गेल्या 20-21 दिवसापासून पाऊस, ऊन, अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये विराट आंदोलन जे चालू आहे त्या जिद्दीनं ते आंदोलन चालू आहे. त्या जिद्दीला सुद्धा मी सलाम करतो, त्यांचंही अभिनंदन करतो. मित्रांनो, मोर्चा निघाला दोन गोष्टीसाठी. एक तर जे विराट आंदोलनामध्ये बसलेले रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांची मुख्य मागणी आहे की बाह्य स्त्रोत भरती बंद करावी, 21 मेचा GR रद्द करावा आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या पद्धतीने कामावर घ्यावं. हे जे काही आउटसोर्सिंगच्या विरोधामध्ये तुम्ही जी काही लढाई सुरू केलेली आहे त्या लढाईला बळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो करण्यासाठी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी पण हा मोर्चा आहे. याच्या अगोदर आपल्या संघटनेचे अनेक पदाधिकारी तुम्हाला भेटून गेलेले आहेत, यथाशक्ती तुम्हाला सहकार्य करतात आहे. आजही संध्याकाळी नाशिक महानगरपालिकेचे आपले युनियनचे लोक तुम्हाला भेटायला आणि तुम्हाला मदत करण्यासाठी येणार आहेत. तर आउटसोर्सिंगच्या विरोधातलं हे जे आंदोलन आहे हे खूप ऐतिहासिक असं आंदोलन आहे. कारण पगारवाढीसाठी सगळे लढतात, परंतु आउटसोर्सिंग हा धोरणाचा विषय आहे आणि तो काही फक्त आदिवासी विकासचा नाही आहे. तर तुम्ही पाहिलं, महाराष्ट्रामध्ये जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र सरकारने सर्वच क्षेत्रामध्ये आउटसोर्सिंगचं धोरण घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 2023 मध्ये 9 एजन्सीला, 9 कंत्राटदारांना सरकारच्या विविध खात्यामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि सरकारच्या सार्वजनिक उपक्रमामध्ये जी भरती करायची त्याचं आउटसोर्सिंग 9 एजन्सीला त्यांनी केलेलं होतं. परंतु त्यावेळेला खूप मोठा विरोध झाला आणि त्याच्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमासमोर येऊन जाहीर केलं की आम्ही तो 9 एजन्सी बरोबर जो करार केलेला आहे तो रद्द करत आहोत. आपल्याला वाटलं हा प्रश्न सुटला, परंतु आपले जे काही सत्ताधारी लोक आहेत, विशेषतः सत्तेमध्ये जे असलेले लोक आहेत, ते बोलतात एक आणि करतात एक. जरी त्यांनी जाहीर माध्यमासमोर येऊन सांगितलेलं असलं की आम्ही ते आउटसोर्सिंग रद्द केलेलं आहे, तरी त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट मधला मात्र पत्र पाठवून दिले की तुम्हाला जे काही मनुष्यबळ लागणार आहे ते तुम्ही बाह्य स्त्रोताच्या मार्गातून भरती करा. म्हणजे 9 एजन्सीच्या ऐवजी त्या डिपार्टमेंटमध्ये त्या खात्यामध्ये तुम्ही आउटसोर्स पद्धतीने भरती करा, अशा पद्धतीचे निर्देश त्याच मुख्यमंत्र्यांनी दिले. आणि आता तुम्ही पाहाल की आरोग्य खात्यामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये जी भरती होते ती फक्त आउटसोर्सिंगच्या पद्धतीने भरती होते. आता तुमच्या बाबतीमध्ये आउटसोर्सिंगचं जे धोरण आहे ते तर अजून भयानक आहे. मी आता आयुक्त महोदयांना हे सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही ज्यांनी 2 वर्ष काम केलं, 5 वर्ष काम केलं, 10 वर्ष काम केलं, जे तुमच्या डिपार्टमेंटच्या आदेशाने नोकरीमध्ये आले, रोजंदारीवर आले परंतु आदेशाने आले, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कंत्राटदाराकडे ट्रान्सफर करताय. हा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट सेक्शन 9A चा भंग आहे. कंत्राटी कामगारांनी नियमन निर्मूलन कायद्याचा भंग आहे. महाराष्ट्र सरकारचे आतापर्यंत जे कायदे त्या सगळ्या कायद्यांचा भंग आहे आणि हा कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या विरोधातली भूमिका आहे. त्यामुळे याचा पुनर्विचार केला पाहिजे. तुम्ही हे जे सगळे रोजंदारी कर्मचारी आहेत ते चतुर्थ श्रेणी असतील, शिक्षक असतील, जे कोणी असतील, जर काल ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने त्यांना आदेश दिले पाहिजेत आणि आउटसोर्सिंगचा मुद्दा बाजूला ठेवला पाहिजे, हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयुक्त महोदय काय म्हणाले
की माझ्या हातात नाही, सरकारने ठरवायचं. आता सरकारने ठरवायचं म्हटल्यानंतर सरकार म्हणजे तुम्हाला माहिती आहे मंत्रिमंडळामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये दिल्लीमध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र एवढे दोनच बोलतात, तिकडे कोणी बोलत नाही. तुम्ही सन्माननीय झिरवाळ साहेबांना बरोबर घेऊन गेले होते. झिरवाळ साहेबांचं काही ऐकलं का? एका सेक्रेटरीने सुद्धा ऐकलं नाही. वाघमारे साहेबांबरोबर ते एवढे विनवणी करत होते, विनंती करत होते. मंत्री महोदय सेक्रेटरीला विनंती करत होते की काहीतरी मार्ग काढा, परंतु सेक्रेटरीने ऐकलं का? तर सेक्रेटरीच ऐकत नसेल तर मुख्यमंत्री आणि बाकीचे मंत्री किती म्हणजे आपण ज्यांना निवडून दिलं 4-4 वेळेला, त्यांना मंत्री केलं. नरहरी झिरवाळ साहेबांनी प्रयत्न केला, परंतु नरहरी झिरवाळ साहेबांचं कोणी ऐकायला तयार नाही. आमदार नितीन पवार गेले, हिरामन खोसकर गेले, सगळ्यांनी प्रयत्न केला की आउटसोर्सिंगचा जिया रद्द करा आणि ह्या मुलांना कामावर घ्या, मुलींना कामावर घ्या, हा प्रयत्न केला, परंतु कोणी ऐकायला तयार नाही. म्हणजे निर्णय कोण घेतं? वर मोदी साहेब आणि खाली फडणवीस साहेब, दुसरं कोणी घेत नाही. आता आपल्या समोर प्रश्न असा आहे, त्या आउटसोर्सिंगचं जे धोरण जे सगळ्या या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींच्या मुळावर आलेलं आहे, हे धोरण रद्द झालं पाहिजे, हा आपला खरा प्रश्न आहे. हे जर झालं तरच तुम्हाला काय नोकरी मिळणार. आणि आता सरकारच्या वतीने आयुक्त महोदयांनी सांगितलं की त्यांना तुम्हाला कायम करायचं नाही म्हणून तर आउटसोर्सिंगचं धोरण आणलेलं आहे. तुम्हाला कायम नाही करायचं, कायम करायचं नाहीये. वर्ष झाले, 2 वर्ष झाले, सरकारचं म्हणणं असं आहे की एवढ्या लोकांना पुढे 10 वर्ष होतील, मग 10 वर्ष झाले तर त्यांना कायम करावं लागेल. कायमस्वरूपी काम करून घ्यायचंय, परंतु कायम करायचं नाही. तर हे जे धोरण आहे हे तुम्ही एकटे नाहीये दोस्तांनो. तुम्ही जर नॅशनल हेल्थ मिशन मध्ये गेला तर तिथले डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये, तिथल्या नर्सेस कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये, तिथला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये, ॲम्ब्युलन्सचा डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये, कंपाऊंडर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये 10 वर्ष 15 वर्ष काम केलेलं. नॅशनल हेल्थ मिशन मध्ये 10 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झालेले 18,000 लोक आहेत, एकूण 32,000पैकी. त्यांना कायम करण्याचा कोणी विचार करताय का? का नाही करायचं? तर सरकारी डॉक्टरला जेवढा पगार आहे तेवढा द्यावा लागेल, सरकारी नर्सला जेवढा पगार आहे तेवढा द्यावा लागेल. तुम्हाला कायम करायचं नाही का? तर तुम्हाला पगार द्यायचा नाहीये, तुम्हाला पेन्शन द्यायची नाहीये, तुमची जबाबदारी. तुम्ही काम केलं पाहिजे, तुम्ही 24 तास काम केलं पाहिजे, परंतु तुम्हाला कायम करायचं नाही. हा विचार कोण करतं? खाजगी भांडवलदार करत असतात. खाजगी भांडवलदार म्हणतो तू काम कर पण मी तुला परमनंट करणार नाही, तू काम कर परंतु मी तुला पगार वाढ देणार नाही. आता ही खाजगी भांडवलदाराची जी भूमिका आहे ती आता सरकारने घेतलेली आहे. आणि म्हणून मुख्य मुद्दा आहे की मी बिराड आंदोलनातल्या सहकार्यांना एवढं त्यांचं कौतुक का करतो की ते ह्या धोरणाच्या विरुद्ध लढतात. जे सगळ्या कामगार संघटनांनी लढायला पाहिजे, सगळ्या राजकीय पक्षांनी लढायला पाहिजे, सगळ्या बुद्धिवंतांनी त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे, पत्रकारांनी याच्याबद्दल बोलायला पाहिजे, विचारवंतांनी याच्याबद्दल बोलायला पाहिजे, परंतु ते होत नाहीयेत. परंतु आमचे जे आदिवासी विकास मधले रोजंदारी कर्मचारी ते मात्र लोडतायत. म्हणून तुम्हाला मी सलाम करतोय. दोस्तांनो, आपण प्रश्न मांडला, आश्रमशाळा काढल्या, काय सांगितलं? आश्रमशाळा काढल्या, ह्या आदिवासींच्या विकासासाठी काढल्या, शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी काढल्या. त्याचा चांगला परिणाम पण झाला. अरे पण कोणी काम केलं? जे शिक्षक आहेत ते शिक्षक काम करतात, ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी काम करतात. त्याच्यातनं शिक्षणाचा प्रसार झाला. शिक्षणापासून वंचित असलेला आदिवासी समाज, त्याला शिक्षणाची संधी प्राप्त झाली. त्याच्यातनं डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर पर्यंत आपली प्रगती होताना. मग आता तुमच्या डोक्यामध्ये हा केमिकल लोचा का झालेला आहे? कालपर्यंत तुम्ही परमनंट करत होता, तुम्हाला आजच का बरं तुम्हाला परमनंट करायचं नाही? ज्या पद्धतीनं शिक्षणाचा प्रसार झाला, यशस्वी झालेला जो प्रयोग आहे तो बाजूला ठेवता आणि आउटसोर्सिंग कशासाठी आणता? आणि म्हणून मित्र, त्यांना फक्त ठेकेदार पोसायचे. मी तर जाहीरपणे तुम्हाला सांगतो, 108 ॲम्ब्युलन्स घोटाळा जो 6,000 कोटी रुपयाचा आहे, 6,000 कोटी रुपयाचा आहे. आज महाराष्ट्राची तिजोरी
जर कोणी लुटत असेल तर वरिष्ठ सरकारी अधिकारी, सत्तेमधले मंत्री आणि महाराष्ट्रातले हे मोठमोठे ठेकेदार ही सरकारची तिजोरी लुटतात आहे आणि कर्मचाऱ्यांचं शोषण करतात आहे आणि जनतेला सेवा पण देत नाही. तुम्ही काम करताय, नियमितपणे काम करताय, वर्षानुवर्ष काम करताय. या देशाचं धोरण काय सांगतं, या देशाचा कायदा काय सांगतो? 240 दिवस काम केलं की कायम केलं पाहिजे. अरे तुम्ही तर 5-5 वर्ष काम केले, का बरं कायम केलं जात? आणि म्हणून आज महाराष्ट्रामधला हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न कॅन्सर सारखा निर्माण झालेला आहे. कॅन्सर सारखा, हा कॅन्सरचं जर नीट ऑपरेशन नाही झालं तर महाराष्ट्रातल्या तरुण आणि तरुणांच्या आयुष्यामध्ये फक्त अंधकार निर्माण होईल, दुसरं काही त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकणार नाही. अशी परिस्थिती इतकी गंभीर आहे. मी सांगितलं आज आयुक्तांना, आयुक्त महोदयांनी सांगितलं की पुनर्विचार झाला पाहिजे हा आउटसोर्सिंगच्या धोरणाचा, त्या कंत्राटीकरणाच्या धोरणाचा पुनर्विचार झाला पाहिजे. लोक जे काम करतात ते त्यांना शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे, त्यांना योग्य वेतन मिळालं पाहिजे. का दुःख वाटतं तुम्हाला? कायम झाल्याबद्दल अधिकाऱ्यांना का दुःख वाटतं? कायम झाल्याबद्दल मंत्र्यांना का बरं दुःख वाटतं? तुम्ही तुमच्या घरातनं पगार देताय का? कोण मंत्री त्यांच्या घरातनं पगार देतो? जर वर्षानुवर्ष काम केलंय त्याला जर पगार द्यावा लागत असेल तर दिला पाहिजे. तुम्हाला एवढं दुःख होण्याचं काय कारण आहे? दुःख होण्याचं एकच कारण आहे, तुम्हाला परमनंट केलं, तुम्हाला 40,000 रुपये पगार जर दिला तर ठेकेदाराला देताना जी टक्केवारी मिळते ती टक्केवारी त्यांना घेता येणार नाहीये. तुमच्या पगारातनं त्यांना फायदा नाहीये, तुम्हाला ठेकेदारीमध्ये ठेवण्यामध्ये त्यांना फायदा आहे. म्हणून ते ठेकेदारीच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. मतं तुमची पाहिजे, निवडून यायला मतं तुमची पाहिजेत, परंतु स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ठेकेदाराला पोचण्याचं काम हे महाराष्ट्रातले सत्तेधारी करतात, हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळे ही लढाई गंभीरपणे घेतली पाहिजे आणि म्हणूनच CITUच्या ह्या संघटनेने तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. मित्र, शाळेवर काय परिस्थिती आहे? कॉम्रेड गुजरांनी सांगितलं असेल, आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. 4 आणि 5 कर्मचारी, 450 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक. त्या 5 कर्मचाऱ्यामधला त्याने साप्ताहिक सुट्टी घेतली तर 4 कर्मचारी राहतात. रोज कोणाला तरी साप्ताहिक सुट्टी द्यावी लागते. कोणाला तरी दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी एखाद्या रोजंदारी कर्मचाऱ्याला जावं लागतं. मुलींच्या वसतिगृहामध्ये रात्री झोपण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना जावं लागतं. जर 3-3 ठिकाणी जर त्या 5 मधले लोक तुम्ही देणार असाल तर स्वयंपाक कोणी करायचा, ते वाढायचं कोणी, हे सगळं काम कोणी करायचं? त्यावेळेला एकेकाळेला 10-18 कर्मचारी शाळेवर आपण देत होतो, कायमस्वरूपी कर्मचारी देत होतो. आता तुम्ही 4-5 सुद्धा कर्मचारी देत नाहीये आणि सांगतात काय सेंट्रल किचन आहे. सेंट्रल किचन किती ठिकाणी आहे? 5 प्रकल्पामध्ये सेंट्रल किचन आहे, 25 प्रकल्पामध्ये सेंट्रल किचन नाही आहे. 25 प्रकल्पातल्या शाळेमध्ये हा स्वयंपाक बनवावा लागतो आणि सगळ्या मुलांना खाऊ घालावा लागतो. किती काम करायचं? 450 मुलांचा स्वयंपाक, सगळं काम 3 आणि 4 लोकांनी करायचं. आज आम्ही आयुक्तांना सांगितलं तुम्ही याचा अभ्यास करा. 3-4 लोक करू शकत नाहीत. इतके दिवस आम्ही सहन केलं, रात्रंदिवस लोक कष्ट करतात. आमची महिला भगिनी दिवसा स्वयंपाक करण्याचं काम करते आणि रात्री वसतिगृहामध्ये तिला झोपायला जावं लागतं. अशा पद्धतीने डबल ड्युटी केली जाते, परंतु त्याचा पगार मिळतो का? पगार नाही मिळत आहे. आणि म्हणून हे कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे, ही कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या ही पूर्ण केली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांची भरती केली पाहिजे. आपण मागणी केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये 2.25 लाख पदं रिक्त आहेत. हे हरामखोर सत्तेमध्ये बसलेले टक्केवारी खाणारे 2,31,000 पदं रिक्त आहेत. ती भरती केली जात नाहीये. तुमच्या बापाचं काय जातं ती भरती करताना? सरकारचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. रिक्त पद आहे, तरुण मुलं शिकून डिग्री घेऊन सबंध रस्त्यावर फिरतात, ते आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे, परंतु हे नालायक ही भरती करत नाहीयेत आणि आउटसोर्सिंग ठेकेदाराची घरं भरण्याचं काम करतात. आणि म्हणून आपल्याला नीट लक्षात ठेवा की शाळेवर कर्मचारी नाही आहेत आणि विद्यार्थ्यांना सेवा तर दिली पाहिजे. सेवा नाही दिली तर कारवाई केली जाते. त्यामुळे कर्मचारी भरतीसाठी हा मोर्चा निघाला. कंत्राटी पद्धत बंद करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा निघाला. 2024च्या शैक्षणिक वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांना कामावर घेतलं पाहिजे, ह्या मागणीसाठी मोर्चा निघाला. का म्हणून कामावर घेतलं जात नाही? ते म्हणतात ते बॅकडोर एंट्री. कसली बॅकडोर एंट्री? जळगाव तालुक्यामध्ये आश्रमशाळा कोण चालवतं? नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक शाळा कोण चालवतं? रोजंदारी कर्मचारी चालवतात.
शिक्षक पण रोजंदारी, चतुर्थ श्रेणी पण रोजंदारी, हे रोजंदारी कर्मचारी ती शाळा चालवतात. ते जर नाही गेलं तर शाळा उघडू सुद्धा शकत नाही, कुलूप सुद्धा उघडता येणार नाही अशी परिस्थिती. आणि तुम्ही आम्हाला बोलवलं कामाला, तुम्ही आमचं सर्टिफिकेट तपासलं, आमचं शिक्षण तपासलं, कामावर बोलवलं, आम्ही काम करायला लागलो, 5 वर्षापासून काम करतो. आता तुम्ही म्हणताय बॅकडोर एंट्री. कसली बॅकडोर एंट्री? जर बॅकडोर जाहिरात का नाही काढली त्यावेळेला जाहिरात काढायची होती, त्यावेळेला मुलाखती घ्यायच्या होत्या, मग आम्हाला घ्यायचं होतं. तुम्ही तुमचं काम करून घेण्यासाठी आम्हाला कामावर घेतलं आणि आता सांगताय की बॅकडोर एंट्री. बिलकुल बॅकडोर एंट्री होणार नाहीये. की इथं जर तुम्ही तुमच्या गरजेनुसार आम्हाला कामावर घेतलेलं आहे तर तुम्हाला आम्हाला कामावर कायम करावं लागेल, ही आपली भूमिका आहे. त्याच्यासाठीचा हा संघर्ष चालू आहे. बॅकडोर एंट्रीचं भूत सारखे बोलत राहतात. बॅकडोर एंट्री काढताना मी महाराष्ट्रातल्या नगरपालिकांमधले 2000 सालामध्ये 5 दिवसाचा संप करून 11,700 रोजंदारी कर्मचारी कायम केले. विलासराव देशमुख म्हणायचे बॅकडोर एंट्री एवढ्या लोकांना कसं काय कर्मचारी? म्हटलं नगरपालिकेची साफसफाई तुम्हीच करा, गटारी तुम्हीच काढायच्या, दिवाबत्ती तुम्हीच करायची, पाणी पुरवठा तुम्हीच करायचा. मार्च महिन्यामध्ये 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत 5 दिवसाचा संप केला. 6व्या दिवशी सरकारने करार केला आपल्या बरोबर 11,700 रोजंदारी कर्मचारी कायम झाले. करावं लागेल दोस्तांनो. आणि म्हणून मित्रो, की ही जी बॅकडोर एंट्रीचं भूत जे सांगतात ते अधिकारी आणि मंत्री हे बोगस आहे, ही सगळी चर्चा त्यांनी तुमच्या बाबतीमध्ये होऊ शकतात. मंत्रिमंडळाने एक वेळची बाब बनवून सगळ्यांना कायम करणं शक्य आहे, सगळ्यांना कामावर घेणं शक्य आहे, परंतु त्यांना करायचं नाहीये. त्यांचा स्वार्थ ते करू देत नाही, आपण लक्षात ठेवा. त्याचबरोबर मित्र, वारसा भरती असेल, लाड बागे समितीची त्या शिफारसीनुसार भरती असेल, कुठलेही प्रश्न सुटत नाही. आज आयुक्त महोदयांनी सकारात्मक चर्चा केली ह्या बाकी सगळ्या प्रश्नावर. कर्मचारी वाढवण्याच्या बद्दल त्यांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे. ते म्हणाले आम्ही आउटसोर्सिंग पाठवतो. म्हटलं बिलकुल आउटसोर्सिंग नाही. जे जुन्या पद्धतीने जे कर्मचारी होतो त्याच पद्धतीने तुम्ही भरती करा, ही आपण मागणी केलेली आहे त्यांच्या समोर. तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आपण लढलो. शेवटी परत बेरार आंदोलनाबद्दल चर्चा झाली. मी त्यांना म्हटलं किती दिवस मुलांना इथं बसवणार आहे तुम्ही? ते म्हणाले मी काही करू शकत नाही, सरकारने निर्णय घेतला पाहिजे, मंत्री महोदयांनी निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी जर निर्णय घेतला तर मी त्यांना आदेश देऊ शकते, त्यांनी नाही निर्णय घेतला तर मी काही करू शकत नाही. हे त्यांचं उत्तर आहे. हे काय सांगतो तुम्हाला, आपलं भविष्य हे अंधकारमय असेल का आपल्या जीवनामध्ये प्रकाश पडेल हे आता मंत्र्यांच्याच हातात आहे, मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे, दुसऱ्या कोणाच्या हातात नाही. तुम्ही याच्या अगोदर गिरीश महाजन साहेबांना भेटलात. त्यांना कुणीतरी पत्रकार, आमचे प्रिय पत्रकार त्यांना संकट मोचक म्हणतात. काय संकट मोचन केलं बाबा? कुठलं संकट? महाराष्ट्रावरचं, कुठल्या जनतेवरचं संकट त्यांनी दूर केलं? पत्रकार पण कुणालाही कसली पदवी देऊन टाकतात. काय संकट दूर केलेलं आहे? जून महिन्यामध्ये तुम्ही भेटलात, त्यांनी सांगितलं 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्याशी बोलून मार्ग काढतो. कुठे मार्ग निघाला? काल तुम्ही भेटलात, तर मुख्यमंत्र्याशी बोलत होय, अजून तर काही झालेलं नाहीये. तर मित्र, आपल्याला जिद्दीनं लढावं लागेल. आणि CITU तुमच्या पाठीशी आहे, लाल बावटा तुमच्या पाठीशी आहे. जगाच्या पाठीवर ज्याच्या पाठीशी परमेश्वर सुद्धा नाही, त्याच्या पाठीशी CITU उभे राहणार आहे आणि त्यांना मदत करण्याचं काम करणार आहे. माझी इच्छा आहे तसे तुम्ही लढताय ना, तसं त्या आरोग्य खात्यातल्या लोकांनी पण लढलं पाहिजे, तसं नगरपालिकेतल्या लोकांनी पण लढलं पाहिजे, तसं वेगळ्या खात्यामध्ये जे रोजंदारी कर्मचारी आहेत ज्यांची तीव्र पिळवणूक चालू आहे, शोषण चालू आहे, त्यांनी सुद्धा लढलं पाहिजे. त्या महाराष्ट्राचं सरकार जर कोण चालवत असेल तर रोजंदारी कंत्राटी कर्मचारी चालवतायत. मित्रांनो लक्षात ठेवा, नगरपालिका किंवा सगळ्या खात्यामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जर बंद केलं, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बंद केलं तर कुठलंही खातं चालू शकत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचारी आहेत. एक एकट्याने लढून व्हायचं जाणार नाही. आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढावं लागेल, परंतु तरी सुद्धा ही लढाई आपल्याला जोरदार पद्धतीने चालू ठेवली पाहिजे. आज मित्र, अजून एक मुद्दा मी मांडलेला आहे. जे रोजंदारी कर्मचारी आता काम करतात ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी, त्यांना 17,000 रुपये पगार, त्यांना तोही मिळत नव्हता, त्यांना किमान वेतन मिळत नव्हतं. CITUनं संघर्ष केला आणि किमान वेतन देण्याची व्यवस्था केली. मला आठवतं अजून अहिरी प्रकल्पामध्ये
15 वर्षापूर्वी कामगाराचा पगार होता 22 रुपये रोज, आणि ती तक्रार घेऊन मी कमिशनरकडे गेलो होतो. त्यावेळी त्या सेक्रेटरीकडे गेलो होतो. सेक्रेटरीला विचारलं होतं 22 रुपयामध्ये घर कसं चालवायचं ते सांगा. विष्णू सावरा त्यावेळेला मंत्री होते. विष्णू सावराच्या समोर त्यावेळेचे सेक्रेटरी असं म्हणाले, या सगळ्यांना जर किमान वेतन दिलं तर सरकार फार मोठा बोजा पडेल. मी त्यावेळेला मंत्र्यांच्या समोर विचारलं होतं, त्या सेक्रेटरीचा पगार किती ते सांगा. जो लाख, सव्वा लाख, 1.5 लाख रुपये पगार घेतो तो म्हणतो गरीब कामगाराला किमान वेतन दिलं तर सरकारवर आर्थिक बोजा पडेल, असं त्याचं म्हणणं होतं. त्याला म्हटलं ह्याचा जो काही पगार आहे त्याला 1.25 लाख रुपये पगार आहे आणि तो कामगाराला किमान वेतन देण्याला विरोध करतो. याचा पगार कमी करा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवा. या पद्धतीचं विष्णू सावराला मी समोर सांगितलं होतं. त्याच्यानंतर 2 तास सेक्रेटरी मीटिंग मध्ये एक शब्द पण बोलला. मित्र, सांगण्याचा मुद्दा असा आहे, सरकारकडे पैसा नाहीये का? सरकारकडे पैसा आहे, मग का म्हणून कष्ट करणाऱ्या माणसाला न्याय दिला जात नाही? का म्हणून त्याला कायम केलं जात नाही? कोणी अडवलेलं आहे? मुख्यमंत्री महोदय 20 दिवसापासून इथं मुलं बसलेली आहेत, रस्त्यावर बसलेली आहेत, पावसामध्ये बसलेली आहेत. मुख्यमंत्र्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत नाहीये. मुख्यमंत्र्यांना वाटत नाही की हा प्रश्न सोडवला पाहिजे. परंतु मित्र, लक्षात ठेवा, हे ठेकेदाराचे दलाल झालेले आहेत, भांडवलदाराचे दलाल झालेले आहेत. यांना स्वार्थाच्या पलीकडे काही दिसत नाहीये, म्हणून आपल्या डोळ्यातले अश्रू त्यांना दिसत नाही, ते पण लक्षात ठेवा. आणि म्हणून CITUने ठरवलेलं आहे 9 ऑगस्ट पासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी बेमुदत संपावर जातील. जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, आज दिलेल्या मागण्या जर मान्य नाही केल्या, तर संबंध महाराष्ट्रामध्ये 550 पेक्षा जास्त ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेतला चतुर्थ श्रेणी कर्मचारी काम करणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. तुम्ही जे करणार असाल ते करा. तुम्ही गुन्हे दाखल करायचे तर गुन्हे दाखल करा. तुम्ही काढून टाकायची भाषा करणार तर काढून टाका. आमच्यामध्ये धमक आहे, आमची तुमच्या छातावर बसून आम्ही न्याय घेतल्याशिवाय राहणार नाहीये, हे आमच्यामध्ये धमक आहे. हे त्या अगोदर आम्ही करून दाखवले. मॅडम म्हणाल्या काम बंद झालं तर मुलांना त्रास होईल. म्हटलं 40 वर्ष आम्ही इथे युनियन चालवतोय. कॉम्रेड नरेंद्र मालुसरेंनी ही युनियन स्थापन केली. एकदा सुद्धा स्वयंपाक बंद आम्ही केला का नाही केला? तर आमच्या मुलांना उपाशी राहायला नको म्हणून आम्ही ते केलं नाही. परंतु आता तुम्ही करताय काय? काल मी रोजंदारी कर्मचारी होतो, तुम्ही मला कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाकताय. तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये माती घालवताय. तुमचं आयुष्य संपूर्ण, आमचं आयुष्य संपूर्ण टाकताय. आम्ही कशासाठी काम करायचं? कशासाठी काम करायचं? तुम्ही करा का? तुम्ही आम्हाला किमान वेतन, समाज वेतन देत नाही. तुम्ही आमच्या वारसाच्या भरती करत नाहीये. तुम्ही रिक्त पद भरत नाहीये. तुम्ही आमच्याकडून 4-4 लोकांचं काम करून घेताय. कशासाठी आम्ही काम करायचं? ती जबाबदारी आता तुमची आहे. 40 वर्ष आम्ही ह्या मुलांसाठी एवढे संप झाले तरी कधी स्वयंपाक बंद केलेला नाही. किती संप झाले आपले, कधी स्वयंपाक बंद केला नाही केला का? तर मुलाचा विचार केला. परंतु तुम्ही जर आम्हाला आता आमचं अस्तित्व उखडून टाकणार असाल तर आम्ही काम बंद करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संप करण्याचा अधिकार दिलेला आहे. आज आपण नोटीस दिलेली आहे, आयुक्तांना नोटीस दिलेली आहे, 9 तारखेपर्यंत प्रश्न सोडवा, नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत, हा इशारा दिलेला मित्र. आणि म्हणून मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना पण सांगायचं, ही मोठी लढाई होणार आहे. ते काय आपल्याशी प्रेमाने वागणार नाहीये. सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पिंजारून काढायचा, प्रत्येक प्रकल्पामध्ये जायचं, या संपाची जोरदार तयारी करायची. इथे या गेटवरचं आंदोलन चालू राहील, तिथं प्रत्येक शाळेमध्ये आपलं आंदोलन चालू राहील. अशा पद्धतीची आंदोलनाची रणनीती पुढच्या काळामध्ये आपल्याला चालू ठेवायची आहे. मित्रांनो, तुम्ही पावसा पाण्यामध्ये आलात, तुम्ही आपल्या सहकार्याबद्दल संवेदना व्यक्त केल्यात, आपल्या मागण्या तुम्ही मांडलेल्या आहेत. आता आपल्या समोर संघर्षाशिवाय दुसरा कुठला मार्ग राहिलेला नाही. आणि म्हणून ह्या संघर्षाची तयारी सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या सगळ्यांनी जोरदार पद्धतीने करा. सरकारला मागे रेटल्याशिवाय आपण राहणार नाही. या आत्मविश्वासानं पुढच्या काळामध्ये वाटचाल करा आणि यासाठी CITU तुमच्या पाठीशी असेल एवढंच आश्वासित करतो आणि थांबतो. धन्यवाद. इन्किलाब जिंदाबाद. कांग्रेस डॉक्टर DL करण आगे बढ़ो. कांग्रेस डॉक्टर DL करण आगे बढ़ो. कांग्रेस
आता डॉक्टरांनी तुम्हाला इथपासून